आता पोरं बी लय चॅप्टर. एका मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला, तू लय चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं, सर माझा जन्म बुधवारी झाला. मग सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं, माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी तर सुट्टी असती. आता जन्मात सुट्टीचं काय आहे का? सर म्हणले, चुप बस, तुला बेल्टच काढून मारीन. तो म्हणला, मारूच शकत नाही का? बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल. आता तरी पुढे ह्याची उपदेश, मागचं सोडा आताच बघा. आता नाव बिलय चॅप्टर, नाव शांती, नसतेला भांडणं आणती, नाव ज्ञानेश्वर, पेल्यावर सापडत नाही घर, नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, नाव माऊली, कचाकच बाटल्या आणतो. आता एका आजीला झाली ना, त्या नातीचं नाव काय ठेवायचं? जनाबाई, मुक्ताबाई, कानूपात्रा, सुंदर जसं नाव ठेवायचं ना. म्हातारी बघायची टीव्ही, नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी कोण नाव असतं का? आता पप्पी आजी मागे समाधी सोडायला कुठं? आळंदीला. तिथं लाखो वारकरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, नातनाजी. दर्शन झालं, एसटी मध्ये बसले, पण एसटी मध्ये बसायला जागा नव्हती. दिवस मावळला, रात्र झाली, पण त्यांना का बसायला जागा भेटली नाही. पण रात्री 6 वाजता ती एसटीच्या खाली कंडक्टर उतरला. आजी माय काठी टेकत त्या कंडक्टर पैसे गेली. कंडक्टर, दिवस मावळला, रात्र झाली, पण मला काय बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. कंडक्टर जवळ दुसऱ्या कंडक्टरनं दवाखान्यातच नेलं. आजी माझी सफरचंद घेऊन गेली. या काय झोपायची वेळ, आता तरी माझी पप्पी घे. तुमचं म्हणणं तरी काय होतं? माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. पहिले सांगायचं ना, 2 लागे ना सोया खुपसायला. नाव चांगला असू द्या, नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 मुखी मनता सुपती तेर, मुखी मनता सुपती तेर. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ. मुखी मनता सुपती तेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नावातच वजन आहे. मुखी मनात चुकती पेर, डोंगरात घे ना साधू म्हणी. नकाच्या चुमळा झाला, लोकांना चपीट खाऊन जगली माणसं रावणाच्या काळात. सोपं नाही, रासा कीर्तनाचा छंद लागायला पाहिजे. असा छंद तुकोबारायला लागला होता. झोपीत सुद्धा नाम चिंतन करायचे, स्वप्नात सुद्धा नाम चिंतन करायचे. असा छंद लागायला पाहिजे. म्हणून छंद या नामाचा